नमस्कार, मी सुवर्णा. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात एका मोठ्या बातमीने करणार आहोत. उद्धव ठाकरेंनी राजनाथ सिंग यांच्याबाबत केलेल्या कथित वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झालेला आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याकरता राजनाथ सिंग यांनी फोन केला होता. त्यावेळी राजनाथ सिंग यांनी अस्सलाम वालेकुम म्हटल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. उद्धव ठाकरेंच्या या कथित वक्तव्याने भाजप संतप्त झालेली आहे. राजनाथ सिंग असे बोलणारच नाहीत असं भाजपनं म्हटलंय. उद्धव ठाकरेंचे विनोद संपले का? त्यामुळे ते असल्या प्रकारचे विनोद करून मनोरंजन करत असल्याचा सवाल भाजपनं केलाय. नेत्यांचा अपमान भाजप सहन करणार नाही असं भाजपनं ठणकावलंय. ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकणार आहोत. उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले? राजनाथ सिंग यांचा फोन आला होता. फोनवर अस्सलाम वालेकुम असं ते बोलले होते. त्यावेळी मी त्यांच्यावर भडकलो. त्यानंतर त्यांनी जय श्रीराम म्हटलं होतं. राष्ट्रपती निवडणुकीबाबत, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत फोनवर संवाद झाला. अशा कपोकल्पित दंतकथेच्या माध्यमातून लोकांमध्ये भ्रम निर्माण करायचा हे अतिशय दुर्दैवी आहे. व्यक्तिगत रीतीने कोणताही संवाद हा साधारणतः जो विशाल हृदयाचा मोठा नेता असतो अशा पद्धतीने कधीच तो भाष्य करत नाही. हे अनुचित आहे. राजकीय प्रथा परंपरेला सोडून हे जे भाष्य आहे याचा खरा तर जनतेने निषेध केला पाहिजे. सोशल मीडियाच्या नवीन पद्धत आहे की ज्या माध्यमातून मुद्दाम असं बोलायचं, मग सोशल मीडियामधून हे पाठवायचं. आणि म्हणून मी सांगितलं की हे निंदनीय आहे. राजनाथ सिंगांसारख्या मोठ्या नेत्यांच्या संदर्भात अशी दंतकथा करणे, ज्या संदर्भात मी माहिती घेतली, स्वतः राजनाथ सिंग साहेब हे बैठकीत असल्याने प्रत्यक्ष माझी त्यांच्याशी चर्चा होऊ शकली नाही, पण मी त्यांच्या कार्यालयातून जेव्हा माहिती घेतली तेव्हा साधारणतः राजनाथ सिंगजी अशा पद्धतीचं कधीच वक्तव्य करू शकत नाही. मुद्दाम अशा पद्धतीने भाव करायचा. या अगोदरही माननीय अमित शहांच्या बाबतीमध्ये मला 2.5 वर्ष मुख्यमंत्री सांगितलं असं असत्य कथन करून मग शरद पवार साहेबांचा बोट घेऊन ते पुढे चालायला लागले. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंगजी हे अत्यंत सुसंस्कृत नेते आहेत. आता उद्धव ठाकरे साहेब जे आमदाराचं मनोरंजन करण्याकरता, मला वाटतं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फेसबुकवरचे मनोरंजन संपले असतील आणि आता आमदारांचं मनोरंजन करण्याकरता आमदारच्या बैठकीत अशा प्रकारचं वक्तव्य करताय. खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रतिमेला शोभत नाही. इतक्या मोठ्या नेत्याबद्दल ते या पद्धतीनं विनोद मांडतात आहे आणि भारतीय जनता पार्टी हा असा अपमान सहन करून देणार नाही आमच्या नेत्याबद्दलचा. आम्ही आता शांत आहोत. उद्धवजींनी आम्हाला शांत राहू द्यावं, नाहीतर आम्हालाही यापेक्षा अनेक गोष्टी करता येतात. उद्धवजींनी आता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत फोनवर संभाषण झालं. त्यावेळेला राजनाथ सिंग फोन करून आधी सलाम वालेकुम म्हणाले. असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे आणि त्यावरून आता राजकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अत्यंत गंभीर ही बाब आहे. अशा प्रकारचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी करायला नको असं भाजपचे नेते म्हणतात. राजनाथ सिंग यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून आधी सलाम वालेकुम म्हटलं, मग उद्धव ठाकरे भडकले, मग त्यांनी जय श्रीराम म्हटलं. अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया याच्यावर सगळ्या प्रतिक्रिया येतात. आणि आपण आता भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बोलूया. बावनकुळे सर, आपण बघतोय उद्धव ठाकरेंनी असं वक्तव्य केलंय की जेव्हा राजनाथ सिंग यांनी राष्ट्रपती पदासंदर्भात संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरेंना फोन केला तर आधी त्यांना सलाम वालेकुम असं म्हटलं.
मी आत्ताच सांगितलं की माननीय राजनाथ सिंगजी आमचे नेते इतके सुसंस्कृत आहे की ते कधीही असं बोलणारच नाही. आता उद्धव ठाकरे यांचे फेसबुकवरचे जे कॉमेंट ते विनोद आता त्यांचा संपला आहे. फेसबुक लाईव्हचे विनोद संपले आहे. फेसबुक लाईव्हवर विनोदाचे भाषणं संपले आहेत. म्हणून ते मला वाटतं अशा प्रकारचा पुन्हा एक नवीन विनोद तयार करतायत. आणि पण मला असं वाटतं म्हणण्यामागचं कारण काय वाटतं? म्हणजे अशा प्रकारे उघडपणे बोलणं याच्या मागचं कारण काय वाटतं आपल्याला? मी सांगितलं की जेव्हा आपले मतदार आपल्याला सोडून जातात, जेव्हा आपले शिवसैनिक आपल्याला सोडून जातात, बघा तुम्ही आता आमदार बांगरनी ज्या पद्धतीनं शिंदे यांचं स्वागत केलं, हो, ते चांगल्या मानसिकतेमध्ये नाही आहेत. आणि जेव्हा मानसिकता खच्ची होते तेव्हा मग कुठल्या ना कुठल्या विषयावर आपली उंची कमी करून घेण्याची, स्वतःची उंची स्वतःच कमी करून घेण्याचं असे त्या ठिकाणी वक्तव्य होत असतात माणसाच्या आतनं. तेव्हा मला वाटतं की त्यांचं जे सध्याची परिस्थिती आहे, शिवसैनिक सोडून चालले, मतदार सोडून चालले, नेते सोडून चालले, खासदार सोडून चालले, आमदार सोडून गेले, या मनस्थितीमध्ये ते आता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना, आणि तेही केंद्रीय मंत्री राजनाथ सिंगजी इतके मोठे आहेत, त्यांची एवढी मोठी उंची आहे की त्याच्या नेत्यांचं नाव घेऊन ते आपली उंची वाढवण्याचा प्रयत्न करतायत. त्यात त्यांची उंची कमी होते आहे. आणि भारतीय जनता पार्टी असा राजनाथ सिंगांचा जो आमच्या नेत्याचा अपमान केला, हा अपमान सहन करणार नाही. आता त्यांना जर या नाही, पद्धतीनं वागायचं असेल, नेत्याची प्रतिमा मलिन करणं का भाजपची प्रतिमा मलिन करणं, काय हेतू वाटतो? नाही, नेत्याची प्रतिमा मलिन करणं म्हणजे भाजपची प्रतिमा मलिन करणे आहे. हो, शेवटी ते आमचे नेते आहेत, राष्ट्रीय नेते आहेत. आणि राष्ट्रीय नेत्यांचं नाव घेऊन जे राजनाथ सिंगजी कधीही उद्धवजीच्या विरुद्ध कधीही त्यांनी अशा पद्धतीचं किंवा आतापर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये उद्धवजीला त्यांनी सन्मानच दिला. आणि अशा नेत्याचं नाव वापरून महाराष्ट्राला भडकवणे, महाराष्ट्राच्या भावना भडकवणे, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना राग आणणे, आणि तो संताप उद्या जर वाढला त्याचे परिणाम वेगळे होणे, लॉ अँड ऑर्डरच्या परिस्थिती निर्माण होणे, ही जी स्थिती ते उद्धव ठाकरेजी करताय काही चांगलं नाही आहे. आणि त्यांनी आता जास्त अंत बघू नये आमचा, असे आमचा सल्ला त्यांना आहे. या पद्धतीनं राजनाथ सिंगजीचा आपण आम्ही सहन करणार नाही, हे काही योग्य नाही आहे. आणि त्यांनी आपली उंची कमी करू नये. त्यांनी जेवढी कमी झाली तेवढी भरपूर आहे. त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि ते आता बावचळलेल्या मनस्थितीमध्ये आहे. नक्की. धन्यवाद चंद्रशेखरजी, आपण न्यूज 18 लोकमतशी सविस्तर बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नेते आपल्यासोबत होते. जे काही त्यांचे लोक त्यांना सोडून जात आहेत, त्याने त्रस्त झाल्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य उद्धव ठाकरे करतायत. आम्ही भाजपचा, आमच्या राष्ट्रीय नेत्याचा असा अपमान सहन करणार नाही, अशा भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया आहेत. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं सुप्रीम कोर्टानं महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत. ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय जाहीर झालेल्या निवडणुका पार पडणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नवीन अधिसूचना न काढण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. तर आतापर्यंत जाहीर झालेल्या निवडणुकांच्या अधिसूचनेमध्ये कोणताही बदल करू नये असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. त्यामुळे राज्यातील 92 नगरपरिषदांच्या निवडणुका वेळेत आणि ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडणार आहेत. सुप्रीम कोर्टानं जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमामध्ये कोणताही बदल न करण्यास सांगितलंय. सुप्रीम कोर्टानं काय म्हटलंय त्यावर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकणार आहोत. सुप्रीम कोर्टानं ओबीसींना धक्का दिलाय असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. निवडणूक प्रक्रिया सुरू आहे तिथेच हस्तक्षेप होणार नाही. प्रक्रिया सुरू असलेल्या ठिकाणी आरक्षणाविना निवडणुका घ्याव्यात. 92 नगरपरिषदांमध्ये आरक्षणाविना निवडणुका होतील. प्रक्रिया सुरू नसलेल्या ठिकाणी 1 आठवडा निवडणुका पुढे ढकलाव्यात. महाराष्ट्राकडून ट्रिपल टेस्टची अट पूर्ण करण्यात यावी. आरक्षणावरील पुढील सुनावणी ही मंगळवारी आहे. ओबीसी आरक्षणावर सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
आता उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। काही दिवसांपूर्वी बांठिया या आयोगाने राज्य सरकारला इम्पिरिकल डेटा सादर केला। इम्पिरिकल डेटा सोबतच हा डेटा सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आला। राज्य सरकारच्या वतीने कोर्टामध्ये जो इम्पिरिकल डेटा सादर करण्यात आलेला आहे त्याच्या आधारावर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण लागू करावं अशी मागणी करण्यात येणार आहे। या संदर्भात सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश न्यायमूर्ती खानविलकर आणि न्यायमूर्ती पारडीवाला यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाकडे ही सुनावणी होते आहे। महाराष्ट्र शासन बाजू मांडत असताना सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया तुषार मेहता यांनी महाराष्ट्र शासनाची बाजू मांडत असताना हे म्हटलं की जोपर्यंत न्यायालयात पूर्ण अहवाल आयोगाचा येत नाही तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया थोडं लांबणीवर ढकलण्याचं त्यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला। पण न्यायालयात इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्याकडून सिनियर काउन्सिल यांनी असं म्हटलं की आम्ही जास्तीत जास्त 8 दिवस वेळ म्हणजेच मंगळवारपर्यंत येणाऱ्या 19 तारखेपर्यंत वेळ देऊ शकतो आणि 19 तारखेपर्यंत म्हणजेच मंगळवारपर्यंत ही सुनावणी ॲडजन झाली। ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यासंदर्भात जी काही सुनावणी सुरू आहे ती आता उद्या होणार आहे। ओबीसी आरक्षणावर पुन्हा तारीख देण्यात आलेली आहे। दरम्यानच्या काळात ओबीसींना धक्का असा आहे की जिथे प्रक्रिया निवडणुकीची सुरू झालेली आहे ती थांबवता येणार नाही असं सुद्धा कोर्टाने स्पष्ट केलंय। राजकीय ओबीसी आरक्षणासंदर्भात पुन्हा सुनावणी होणार आहे। नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील नांदा गोमुख या मार्गावरील पुलावरून स्कॉर्पिओ वाहून गेल्याची घटना समोर येते। या स्कॉर्पिओमध्ये 5 ते 6 प्रवासी बसलेले होते। ते प्रवासीही पुरात वाहून गेलेत अशी माहिती समोर येते। दुपारी 3 वाजताची ही घटना आहे। ही स्कॉर्पिओ आणि या स्कॉर्पिओतली 5 ते 6 प्रवासी किंवा व्यक्ती शोधण्याचं काम सुरू आहे। पण नागपूरमध्ये प्रवाह या पाण्याला खूप आहे, त्यामुळे शोध कार्यामध्ये काय प्रगती आहे याविषयी आपण जाणून घेऊया। मात्र या पुरात स्कॉर्पिओ गाडी वाहून गेली। या स्कॉर्पिओ गाडीमध्ये 5 ते 6 प्रवासी होते, तेही वाहून गेलेले आहेत। नागपुरात स्कॉर्पिओ वाहून गेल्याची माहिती समोर येते। आमचे प्रतिनिधी तुषार कोळे यांना अधिक विचारूया। तुषार, काय अधिक माहिती मिळते या 5 ते 6 वाहून गेलेल्या लोकांसंदर्भात, प्रवाशांसंदर्भात? सुवर्णा, निश्चित अत्यंत धक्कादायक ही घटना आहे। नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील नांदा गोमुख या गावी घडलेली आहे। नांदा गोमुख या गावातील जे नागरिक आहे सुरेश ढोके यांच्या घरी हे पाहुणे आलेले होते। 8 लोक ह्या स्कॉर्पिओ मध्ये होते, त्यामध्ये 7 महिला होत्या आणि 1 चालक होत्या। एकूण 8 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलेली आहे। अजून मृतदेह आढळले नाही, पण ज्या प्रकारची परिस्थिती त्या स्कॉर्पिओची पाहायला मिळतात त्यामुळे निश्चितच 8 लोकांना मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे। नांदा गोमुख गावातनं बाहेर निघताना एक छोटासा ओढा आहे, तो ओढा ओलांडताना ही घटना घडलेली आहे। त्या साधारण 2 वाजताच्या सुमाराची ही घटना आहे। त्यावेळेस तिथे मुसळधार पाऊस सुरू होता आणि चालकाला पाण्याच्या वेगाचा अंदाज आला नाही, त्यामुळे जेव्हा तो ओढा ओलांडताना पुलावरनं जात होता तेव्हा ही घटना घडली। आणि घटना घडल्यानंतर तिथे कारमधल्या आतमध्ये ज्या महिला होत्या प्रवासी त्यांना दार उघडता आलं नाही, त्यामुळे त्या कारमध्ये पाणी शिरलं आणि मग गुदमरून त्यांचा मृत्यू झाला। आता सध्या मृतदेह शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे आणि ती स्कॉर्पिओ कार आहे तिला देखील बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल तुषार। राज्यातल्या पुराच्या पावसाचा नागरिकांना मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे। नाशिकमध्ये आलेल्या महापुरामुळे पुराच्या पाण्यात 3 जण वाहून गेलेत। दिंडोरीमध्ये नदी पार करत असताना काका आणि त्यांची 6 वर्षांची मुलगी वाहून गेली आहे, तर त्र्यंबकमध्ये एक 34 वर्षाचा तरुण वाहून गेलाय। दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये घराबाहेरच्या खड्ड्यात साचलेल्या पावसाच्या पाण्यामध्ये खेळत असताना एकाच कुटुंबातील 3 चिमुकल्यांचा मृत्यू झालाय।
शहापूरमध्ये नदी नाल्यांना आलेल्या पुरामध्ये 4 वेगवेगळ्या ठिकाणी 4 जण वाहून गेल्याची घटना घडली आहे। यामध्ये दोघांचे मृतदेह सापडलेत तर दोघे बेपत्ता आहेत। त्यामुळे राज्यातील ज्या ज्या ठिकाणी पुराचा धोका आहे त्या सगळ्या भागात नागरिकांनी जाताना खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। पुणे शहर आणि परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे शहरालगतच्या विविध धरणांमधील पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। खडकवासला धरण 100% भरलंय। धरणाच्या सांडव्यातून सुरू असलेला विसर्गही वाढवून दुपारी 1 वाजता 11,900 क्युसेक इतका करण्यात आलाय। पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त केला जाण्याची शक्यता आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांना दक्ष राहा असं सांगण्यात आलंय। जिल्हा प्रशासनातर्फे काळजी घेतली जाते। जिल्हा प्रशासनातर्फे सतर्क केलं जात आहे। पुणेकरांची पाण्याची चिंता मिटलेली आहे, कारण धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडलाय। खडकवासला धरण 100% भरलेलं आहे, त्यामुळे पाण्याचा विसर्ग करावा लागतो आहे आणि पाण्याचा विसर्ग होत असल्यानं नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्यांनी काळजी घ्या, दक्ष राहा असं जिल्हा प्रशासनानं आवाहन केलेलं आहे। पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी ही अशी की हे खडकवासला धरण जे तुडुंब भरलेलं आहे, 100% धरण भरल्यामुळं धरणाचे 12चे 12 दरवाजे उघडण्यात आले आणि या धरणातून सध्या जवळपास तब्बल 12,000 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे मोठ्या नदीत। त्यामुळं खाली नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे प्रशासनाकडनं। आणि हा जो पाण्याचा फ्लो आहे विसर्ग, हा जसा पाऊस कमी जास्त होईल तसा तो कमी जास्त केला जाईल। पण पहिल्यांदा ह्या मोसमामध्ये ह्या धरणातनं विसर्ग सुरू झालेला आहे। ही साखळी धरणं आहेत 4 वरती, जे पुण्याला पाणी पुरवठा करतात, शेतीला आणि पुणे शहरालाही। वरती पानशेत धरण आहेत ते जवळपास 40% भरलंय। वरसगाव 30-35% भरलंय आणि टेमघरही 21% भरलंय। खरं तर गेल्या आठवड्यात पहिल्या पाणी नव्हतं पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट कोसळलं होतं, दिवसाआड पाणी मिळत होतं। पण या आठवड्यात एवढा पाऊस झाला की धरण तुडुंब भरून व्हायला लागले। त्यामुळे पुणेकरांसाठी निश्चितच आनंदाची बाब आहे। हे धरण भरल्यानंतर विसर्ग सुरू झाल्यानंतर सगळे पुणेकर आपण पाहू शकतो इकडे पाहायला गर्दी करतात, सगळ्या पुलावरती पोलिसांना हुसकावण्याचा प्रयत्न करतात। पण एक पिकनिक स्पॉटही बनवून गए। आपल्यासोबत काही पर्यटक आले, तिथले स्थानिक आहेत। मला सांगा, काय सांगाल आज धरण भरलं? आज काय 8 दिवसाखाली पुण्याची अशी परिस्थिती होती की पाणी प्यायन होतं। 1 दिवसाआड पाणीचं झालं, पण 8 दिवसात निसर्गराजांनी एकदम 100% नाही का पुणेकरांची पाण्याची काळजी मिटली। हां, इथं फिरायला आलो वारजेवर। कुठून आला? वारजे वारजे। आज धरण बघायला काय दरवर्षी धरण बघायला पाणी सोडला म्हणून म्हटलं पाणी बघायला जावं। पुढे जाऊन पुराचाही धोका वाढू शकतो। त्यामुळे ते पाण्याचं विसर्गाचं नियोजन जे पाटबंधारे विभागाला कळावं लागणार। जसा पाऊस वाढेल तसा विसर्ग वाढवायचा, जसं कमी होईल तसं कमी करायचं। कारण आता जरी या धरणात साधारण 11 TMC पाणी असलं तरी या 4ही धरणाची कॅपॅसिटी जवळपास 29 TMCची आहे। बाकीचे अजून धरणं भरणं बाकी आहे, त्यानुसार हे विसर्ग आता सुरू राहील। पण ह्या हंगामात पहिल्यांदा खडकवासला धरणातनं पाणी सोडल्यामुळं सगळे आजूबाजूचे पर्यटक इथं पाहायला गर्दी करतात। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। नाशिकच्या सप्तशृंगी गड इथं ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता। सप्तशृंगी मंदिर इथून खाली पायऱ्यांवरून पाण्यासोबतच चिखल दगड वाहून येत असल्यानं काही भाविकांना याचा फटका बसला होता। यात 5 ते 6 भाविक किरकोळ जखमी झाले होते। सतत कोसळणाऱ्या पावसामुळे सप्तशृंगी मंदिराचा मार्ग काही काळाकरता बंद ठेवण्यात आला। नाशिकच्या सप्तशृंगी गडावरती काल ढगफुटी सदृश्य पाऊस पडला आणि या ढगफुटी सदृश्य पावसामुळे गडावरती मोठ्या प्रमाणात मातीचे ढीग, दगडाचे ढीग जे आहेत ते नागरिकांच्या आणि भाविकांच्या मार्गावर असणाऱ्या पायऱ्यांवर येऊन आढळले आणि त्यामुळे या परिसरामध्ये या मंदिरातून बाहेर पडणाऱ्या 5 ते 6 भाविकांना जखमी देखील व्हावं लागलं होतं। त्याच मंदिर परिसरामध्ये आपण आहोत। सप्तशृंगी गडावरची ही थेट दृश्य आपण बघतोय, कशा प्रकारे मातीचा ढीग आणि दगडाचा ढीग दृश्यांमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मातीचा आणि दगडांचा ढीग असला तरी भाविकांची देखील काल या ठिकाणी रेलचेल होती। त्यामुळे 5 ते 6 भाविक जे या दर्शन रांगेमध्ये उभे होते त्यांच्या अंगावरती हा ढीग जो आहे मातीचा आणि दगडांचा तो थेट पडला आणि त्यामुळे 5 ते 6 नागरिक जे आहेत ते यामध्ये
जखमी झाले होते. नाशिकच्या सप्तशृंगी गडावरची ही थेट दृश्य आपण बघतोय. कशा प्रकारे नुकसान जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे. समोर दृश्यांमध्ये दिसत असलेली जाळी जी आहे ती तोडून पाण्याचा लोंढा जो आहे तो आतमध्ये आला आणि त्या लोंढ्याबरोबर अशा प्रकारे डोंगरावरची माती आणि दगडं जी आहेत ती देखील थेट या भाविकांच्या मार्गावर येऊन आदळली आणि त्यामुळे या ठिकाणी असलेले 5 ते 6 भाविक जे आहेत ते किरकोळ स्वरूपात जखमी झाले. सुदैवानं काल मंदिर परिसरामध्ये गर्दी नव्हती आणि त्यामुळे नागरिकांना यामध्ये फटका जो आहे तो बसला नाही. जर कदाचित या पायऱ्यांवरती भाविकांची गर्दी जर असती तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी देखील झाली असती. मोठ्या प्रमाणात दुर्घटना जी आहे ती या ठिकाणी घडली असती. अशी सगळी परिस्थिती आहे. आपण सप्तशृंगी गडावरचं हे दृश्य बघतोय. हे लोखंडी बॅरिकेड जे आहेत ते देखील पूर्णतः या दगडांच्या मारामुळे वाकलेले आहेत. त्यामुळे किती मोठ्या प्रमाणात किती वेगात हे दगड आणि माती जी आहेत ती या पायऱ्यांवर येऊन आलेली हे सांगण्यासाठी खरं तर ही दृश्य पुरेशी आहे. आणि ह्याच दगडांच्या खाली सापडून अनेक नागरिकांना जीव देखील गमवावा लागला असता. मात्र सुदैवानं या ठिकाणी भाविकांची गर्दी कमी होती आणि अनेक भाविक जे आहे ते ट्रॉलीच्या माध्यमातून मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत दर्शनासाठी जातात आणि त्यामुळे सुदैवानं या ठिकाणी जीवितहानी झाली नसली तरी मोठी दुर्घटना जी आहे ती सप्तशृंगी गडावरती काल घडलेली होती. आणि त्यामुळे आता मंदिर प्रशासनाच्या वतीनं हा जो मार्ग आपल्याला दृश्यांमध्ये दिसलेला आहे हा मार्ग बंद करण्यात आलेला आहे. जो जाण्याचा मार्ग आहे तोच मार्ग परतीसाठी वापरला जातोय आणि या एकाच मार्गावरून जाण्या येण्याची जी भाविकांची रांग आहे ती सुरू आहे आणि सद्यस्थितीत हा परतीचा मार्ग जो आहे तो बंद करण्यात आला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, सप्तशृंगीगड, नाशिक. एक महत्वाची बातमी येते. श्रीकांत देशमुख यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे. महिलेनं त्यांच्यावर आरोप केलेला होता, अनैतिक संबंध ठेवून छळ केला असा आरोप होता. त्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी राजीनामा दिलेला आहे. जिल्हाध्यक्ष पदाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे. सोलापूरचे भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर एका महिलेनं अनैतिक संबंध ठेवून छळ केले असा आरोप केलेला होता. त्या प्रकरणात त्यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे. पीडित महिलेनं देशमुखांच्या छळाची तक्रार करणारा एक व्हिडिओ तयार केलेला आहे. फसवलंय श्रीकांत देशमुख आहे, ह्यानं बायकोला संबंध ठेवून माझ्याशी संबंध ठेवतोय, लग्न करतोय. हा मला हा माणूस आहे, ह्यानं मला फसवलंय. श्रीकांत देशमुख आहे, ह्यानं बायकोला संबंध ठेवून माझ्याशी संबंध ठेवतोय, लग्न करतोय. हा या व्हिडिओमध्ये पीडित महिला श्रीकांत देशमुखांवर गंभीर आरोप करते आहे. आपलं स्वागत. सध्या राजकीय घडामोडी घडतात आहेत त्याच्याविषयी आपण बोलतोच आहोत. मात्र औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा सुद्धा तापू लागलाय. शिवसेनेनं सत्तेतून पायउतार होताना औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाला समर्थन नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसनं जाहीर केलंय. तर काँग्रेसनं या निर्णयाला विरोध केलेला आहे. नामांतराच्या या मुद्द्यावर आता MIM थेट रस्त्यावर उतरलेली आहे. त्याआधी उद्धव ठाकरे बोलतायत थेट प्रक्षेपण. मी आज माझ्या काही नाईलाजाने पराभूत झालेल्या माझ्या गेल्या निवडणुकीतल्या उमेदवारांना सुद्धा बोलवलं होतं. त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे. जिल्हा प्रमुखांबरोबर चर्चा करतोय, खासदारांबरोबर करतोय, आता एक कार्यकर्ते आले त्यांच्याबरोबर करतोय. पण विशेष म्हणजे गेल्या 4-5 दिवस मला माझ्या शिवसेनेतल्या विशेषतः आदिवासी आणि आदिवासी समाजात काम करणाऱ्या जनतेने, माझ्या शिवसैनिकांनी विनंती केलेली आहे. त्याच्यामध्ये एकलव्य संघटनेचे शिवाजीराव ढवळे आहेत, ते शिवसेनेसोबत आहेत. त्यांनी सुद्धा मला विनंती केली. त्यांचं पत्र माझ्याकडे आहे. काल आमच्याकडे आमच्या पडवी आले होते, ज्यांना विधान परिषदेवरती संधी दिलेली आहे. निर्मलाताई गावित आल्या होत्या, पालघरच्या जिल्हा परिषद अध्यक्षा त्यासुद्धा आल्या होत्या. असे बरीच लोक. त्याच्यानंतर NT ST ह्या सगळ्या समाजातल्या यांनी सुद्धा विनंती केलेली आहे की पहिल्या प्रथम एका आदिवासी समाजातील महिलेला राष्ट्राध्यक्ष होण्याची संधी मिळते आहे. आमच्या समाजाला एक नाही म्हटलं तरी एक वेगळी ओळख मिळते आहे की आदिवासीसुद्धा केवळ आदिवासी नाहीत तर देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान होऊ शकतात. तर आपण त्यांना पाठिंबा दिला तर आम्हाला सगळ्यांना आनंद होईल. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा, विनंतीचा आणि प्रेमाने सगळ्यांनी जो काही आग्रह केला मला, त्या सगळ्याचा मान ठेवून शिवसेना राष्ट्रपती किंवा राष्ट्राध्यक्ष पदासाठी
द्रौपदी मुर्मूताई यांना पाठिंबा देत आहे. पण हा पाठिंबा देण्यामागे मी पुन्हा सांगतो, कोणताही दबाव, कोणतंही कारण नाहीतर आत्ताचे जे राजकारण सुरू आहे हे राजकारण पाहिलं तर मी पाठिंबा द्यायच्याऐवजी विरोध करायला पाहिजे. पण शिवसेनेने कधीच राष्ट्राध्यक्ष पदासाठी कोत्या मनाने विचार केलेला नाही. ज्या वेळेला प्रतिभाताई राष्ट्रपती पदासाठी किंवा राष्ट्राध्यक्ष पदासाठी नाव आलं तेव्हा सुद्धा शिवसेना प्रमुखांनी पक्षाच्या पलीकडे जाऊन देशाचा विचार केला आणि प्रतिभाताईंना पाठिंबा दिला होता. प्रणवदादांना सुद्धा एक योग्य व्यक्ती तिकडे विराजमान होते म्हणून त्यांना सुद्धा पाठिंबा दिला होता. आणि त्याच परंपरेमध्ये मी या समाजातील जे आमचे कार्यकर्ते आहेत आणि अनेक ज्या काही संघटना आहेत त्यांनी जो एक प्रेमाचा आग्रह माझ्याकडे केला त्या आग्रहाचा आदर करून शिवसेना राष्ट्राध्यक्ष पदासाठी द्रौपदीजींना पाठिंबा देत आहे हे मी आज जाहीर करतोय. याच्या पुढे मला वाटतं संजयजी आणि अनिल आहे तिकडे बसलेले दिवाकरजी आहेत हे आपल्याशी आणखीन काही बोलू इच्छितात. पण मी मात्र इथून निघतो कारण पुन्हा घरी लोक माझी बी बोलू हिंदी में पंचायत काय होते ज्या वेळेला शेवटी भावनेने बोलतो ना तेव्हा पटकन दुसऱ्या भाषेत बोलणं अवघड जातं आणि मी प्रामाणिकपणाने सांगतो उगाच काहीतरी आव्हाने आणत. मैंने अभी अभी जो बात कही मराठी में कही मैं हिंदी में दोहराता हूँ. आप सभी लोग जानते हो कि आने वाले कुछ ही दिनों में हिंदुस्तान की राष्ट्राध्यक्ष मतलब राष्ट्राध्यक्ष के लिए एक चुनाव होने जा रहा है. जिस तरीके से खबरें फैल रही है उसमें कोई सच्चाई नहीं है. जैसे कि मेरे ऊपर हमारे सांसद लोगों ने एक प्रेशर लाया है, कुछ लोगों ने एक प्रेशर टैक्टिक्स या टेक्निक या कुछ किया है. ऐसे कोई दबाव में मैं बात नहीं कर रहा हूँ. लेकिन मेरे शिवसेना के जो मेरे अपने लोग हैं जो आदिवासी हैं और आदिवासी समाज में जो काम कर रहे हैं, मैंने जो बात कही कि जैसे हमारे शिवाजीराव ढवळे एकलव्य संगठना उसके वो प्रमुख हैं, हमारे नए विधान परिषद सदस्य अमशा पड़वी उन्होंने तो कहा कि अब तक किसी ने भी परिषद में आदिवासी व्यक्ति को स्थान नहीं दिया था. पता नहीं मुझे सच्चाई हो सकती नहीं. मैंने तो उनको एक कार्यकर्ता और अच्छा कार्यकर्ता सच्चा कार्यकर्ता इसलिए मैंने वो विधान परिषद की जगह थी वो दे दी. फिर हमारी निर्मलाताई गावित है, बहुत सारे लोग हैं, पालघर जिला परिषद की अध्यक्षा हैं. बहुत सारे लोगों ने मुझे कहा कि पहली बार हमारी एक महिला भगिनी आदिवासी समाज से देश का जो सर्वोच्च पद है उसके ऊपर विराजमान होने जा रही है. तो मैंने भी यही सोचा कि सारे लोग अगर प्यार से मुझे कुछ कह रहे हैं तो उनकी भावनाओं का आदर करना चाहिए. और उस भावना का आदर करते हुए आज मैं जाहिर करता हूं कि आने वाले इस राष्ट्रपति या राष्ट्राध्यक्ष चुनाव के लिए शिवसेना द्रौपदी जी को हमारा अपना समर्थन दे रही है. ऐसे देखा जाए तो राजनीति जो आज महाराष्ट्र में चल रही है मुझे तो विरोध करना चाहिए था. नहीं, ये भाजपा की है, मुझे विरोध करना चाहिए. इतने छोटे मन का मैं नहीं हूँ. जैसे आपने देखा होगा कि पिछले कुछ साल पहले भी प्रतिभाताई पहली बार एक महिला और वो भी महाराष्ट्र से कांग्रेस ने डिक्लेयर किया था. हमें तो विरोध करना चाहिए था लेकिन बाला साहब तब थे, उन्होंने कहा कि नहीं मेरी एक महाराष्ट्र की महिला और एक महिला वहाँ विराजमान होने जा रही है तो मैं विरोध नहीं करूँगा. फिर बात आई प्रणवदा की ने, तब भी बाला साहब जी ने कहा था कि नहीं देश की प्रतिमा ऊंची रखने के लिए एक काबिल व्यक्ति है, प्रणवदा एक काबिल व्यक्ति है तो पक्ष में बीच में नहीं लाऊंगा, पार्टी की राजनीति में बाजू में रखूंगा. और शिवसेना ने उस वक्त भी प्रणवदा को समर्थन दिया था. वही परंपरा कायम रखते हुए मुझे जो मेरे कई सारे आदिवासी शिवसैनिक माता और बहनों ने भी कहा था कि रिक्वेस्ट की कि अगर आप समर्थन देंगे तो हमें खुशी होगी. तो उनकी जो भावना है उसका आदर करते हुए मैं द्रौपदी जी को शिवसेना की ओर से समर्थन देता हूं. और आने वाले समय में जब वो राष्ट्राध्यक्ष बनेगी तो मेरी यही इच्छा और शुभकामना है कि हिंदुस्तान जो आज की स्थिति में चल रहा है उससे उभर कर आगे बढ़े और एक समर्थ देश पूरे विश्व के सामने आए. यही मेरी शुभकामना है. सबको धन्यवाद देता हूं. और आगे संजय जी और अनिल जी कुछ कहना चाहते हैं तो वो अपनी बात रखेंगे. लेकिन मैं निकलता हूं क्योंकि मेरे यहाँ घर में भी अभी लोग कुछ आए हुए हैं, उनको मिलने के लिए. राजनाथ सिंह यांचा फोन तुम्हाला आला होता, तुम्ही भडकले होते, तुम्ही काही किस्सा झालाय, तुम्ही साहेब तू असा इकडे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फक्त आणि फक्त शिवसेनेचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा आहे असं स्पष्ट केलेलं आहे. मराठी आणि हिंदीत त्यांची प्रतिक्रिया राष्ट्रपती पदाबाबत शिवसेनेची भूमिका काय आहे हे आता स्पष्ट केलं आणि त्यांनी ती भूमिका घेतलेली आहे, ती मांडलेली आहे, ती पक्षाला बंधनकारक आहे. मी एक दुसऱ्या विषयाकडे आता येतोय. काल सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेनेच्या वतीनं जी याचिका दाखल करण्यात आली होती, 39 आमदार जे वेगळे गेले आहेत त्यांनी वेगळा गट स्थापन करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांच्या अपात्रतेविषयी निर्णय घेण्यासंदर्भात ही याचिका होती, बरोबर आहे. त्यानंतर जो निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला त्याच्यावरती काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय की त्या संबंधित गटाला दिलासा दिलेला आहे किंवा त्यांची भूमिका मान्य केलेली आहे. हा पूर्णपणे संभ्रम. उलट सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रामण्णा यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हा विषय अत्यंत गंभीर आहे, राज्यघटनेतील घडामोडींशी हा संबंधित आहे. आणि जेव्हा सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारच्या वतीनं बाजू मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा जस्टिस रामण्णा यांनी सांगितलं की तुम्ही आता ह्याच्यात आर्ग्युमेंट करू नका, आम्हाला हे ऐकायचं आहे, त्यासाठी आम्ही वेगळं घटनापीठ स्थापन करू आणि आम्ही ऐकू. तोपर्यंत परिस्थिती जैसे थे स्टेटस को मेंटेन करायला सांगितलेला आहे. हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. विधानसभा अध्यक्षांना कोणतीही कारवाई करता येणार नाही, ॲक्शन घेता येणार नाही, निर्णय घेता येणार नाही या संदर्भात जोपर्यंत सुनावणी सुरू होत नाही आणि संपत नाही. त्याच्यामुळे हे दिलासा हा शब्द चुकीचा आहे. आज शिवसेनेच्या वतीनं जनरल सेक्रेटरी महासचिव सुभाष देसाई यांनी राज्यपालांना एक पत्र दिलेलं आहे, ते अत्यंत महत्त्वाचं आहे. राज्यपालांना सर्वोच्च न्यायालयाने जे काल जी भूमिका घेतली त्या संदर्भात अवगत केलेलं आहे की अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे आणि त्याच्यात सुनावणी व्हायची आहे आणि सर्वोच्च न्यायालय स्वतंत्र घटनापीठापुढे ही सुनावणी घेईल. तोपर्यंत हे सरकार आणि मुख्यमंत्रीपद हे बेकायदेशीर आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये राज्यपालांनी कोणत्याही मंत्र्यांना शपथ देऊ नये आणि या सरकारला कोणतेही अधिकार देऊ नये. फार खरं सरकार काळजीवाहू असेल तोपर्यंत आणि कोणतंही लाभाचं पद, कोणती शपथ मंत्र्यांना देणं हे सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या निर्णयानुसार बेकायदेशीर ठरेल. अशा प्रकारचं शिवसेनेकडून एक सविस्तर निवेदन आणि भूमिका महाराष्ट्राच्या राज्यपालांना आज देण्यात आलेलं आहे आणि राज्यपालांना आम्ही विनंती केलेली आहे की कोणतंही घटनाबाह्य कृत्य यापुढे राजभवनातून होणार नाही किंवा आपल्या माध्यमातून होणार नाही याची ग्वाही महाराष्ट्राला आहे. जे झालं ते झालं, पण शेवटी ही कायद्याची लढाई आहे आणि ती चालू राहील. म्हणून हे सरकार बेकायदेशीर आहे, मुख्यमंत्रीपदी घेतलेली शपथ बेकायदेशीर आहे आणि मंत्रिमंडळ जे लटकून पडलेलं आहे ते त्याचमुळे अजून मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकत नाही. जर मंत्र्यांनी शपथ घेतली तर ते घटनेचा द्रोह ठरेल, ही घटनाविरोधी ठरेल. अशा प्रकारचं आज एक निवेदन राज्यपालांना शिवसेनेकडून दिलेलं आणि ते अत्यंत महत्त्वाचं. राऊतसाहेब, पण ज्यावेळेस पहिली सुनावणी झाली त्यावेळेसही सर्वोच्च न्यायालयानं स्टेटस को मेंटेन केला होता. त्यानंतरही नवं सरकार स्थापन झालं, शपथविधी झाला. तर आता तुम्ही असं म्हणतायत की पुन्हा एकदा स्टेटस काल सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीशांनी हस्तक्षेप केलेला आहे, लक्षात घ्या. चीफ जस्टिस ऑफ इंडिया जस्टिस रामण्णा यांनी हस्तक्षेप करून या संदर्भातली संपूर्ण सुनावणी आता त्या स्वतंत्र खंडपीठापुढे होईल. तोपर्यंत कोणतीही ॲक्शन विधानसभेचे अध्यक्ष असतील किंवा राज्यातील इतर काही घटनात्मक पदावरील व्यक्ती असतील असं मी मानतो.
पीठासीन अधिकारी असतील त्यांनी करायची नाही, या स्पष्ट सूचना आहेत. आणि मला असं वाटतं आमचा न्यायदेवतेवरती विश्वास आहे आणि भविष्यामध्ये जो सुनावणी सुरू होईल तेव्हा सत्य, कायदा, नियम समोर येईल. धन्यवाद. देखिए, कल देश के सुप्रीम कोर्ट में शिवसेना की तरफ से जो पिटीशन था 39 जो एमएलए है उनके डिस्क्वालिफिकेशन के बारे में, उसके ऊपर जो बात सरकार की तरफ से रखी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता जी ने, हमारी तरफ से भी बात रखी गई कपिल सिब्बल जी ने, सुनने के बाद चीफ जस्टिस ऑफ इंडिया रामन्ना साहब ने ये बताया कि अब ये बंद करिए, सब जो स्टेटस को है मेंटेन करिए. इस बारे में जो आदेश है विधानसभा स्पीकर को दिया गया है कि आप कुछ नहीं कोई एक्शन लेगा और एक स्वतंत्र बेंच खंडपीठ की स्थापना होगी. ये बहुत पेचीदा मामला है, उसमें भारतीय राज्य घटना के बहुत से मामले सामने आ जाएंगे, 10th शेड्यूल के मामले सामने आ जाएंगे. तो बात स्वतंत्र तरह से सुनी जाएगी और बाद में निर्णय होगा. तब तक कोई एक्शन न हो. उसके बाद आज शिवसेना की तरफ से हमारे शिवसेना के महासचिव सुभाष देसाई जी ने राज्यपाल को अवगत किया है एक पत्र देकर कि ये पूरी सरकार गैरकानूनी है, घटना विरोधी है, नियमबाह्य है. तो इस सरकार को चाहे मुख्यमंत्री हो या चाहे सरकार हो, काम करने का कोई अधिकार नहीं है. अगर ये सरकार में कुछ मंत्री आते हैं और शपथ लेते हैं, 39 जो एमएलए है उसके बारे में बोल रहा हूँ, तो वो भी गैरकानूनी होगा और घटना के साथ छेड़छाड़ होगी. तो हमने कहा कि आप ये घटना के साथ इस प्रकार की छेड़छाड़ मत होने दीजिए. जो भी लोग हैं, जो रेम्यूनरेटिव पोस्ट है, उसके बारे में हमने ये पत्र दिया है. धन्यवाद. राउत साहब, एक और सवाल है. खबरें आई है कि राजनाथ सिंह साहब ने फोन किया था उद्धव ठाकरे जी को राष्ट्रपति चुनाव को लेकर. उसमें उन्होंने धार्मिक तंज जो है वो बात करते हुए कहा, जिसमें उन्होंने कहा कि सलाम वालेकुम उद्धव साहब. उसमें उद्धव साहब शायद उसने महबूबा मुफ्ती जी को फोन लगाया होगा, गलती से यहाँ लगा. नाही राऊत साहेब, हेच मराठीमध्ये विचारायचं होतं की राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पाठिंबा मागण्यासाठी राजनाथ सिंह यांचा फोन आला होता. त्यावेळेस जे काही संभाषण झालं, माझ्याकडे याविषयी माहिती नाही. या उद्धव माजी आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी कदाचित त्यांना महबूबा मुफ्ती यांना फोन लावायचा असेल, कारण त्या त्यांच्या सहकारी होत्या. चुकून ऑपरेटरनी मातोश्रीवरती फोन लावला. म्हणजे असं काही घडलं आहे का? माझ्याकडे माहिती नाही. उद्धवजीने जर सांगितलं असेल तर ते खरं असेल. सर, इम्तियाज जलील म्हणतायत की औरंगाबादचं नामांतरण केलेलं आहे ते जर मागे घेतलं नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्यावरच इंटरप्रिट करून पत्र दिले आपण. नक्कीच. पण राजभवनातून काही त्यावर आपल्याला उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनामध्ये पत्रकार परिषद घेतली. संजय राऊत सुद्धा उपस्थित होते, अनिल देसाई पण उपस्थित होते. उद्धव ठाकरेंनी मुर्मू यांना शिवसेनेचा पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. सगळ्या शिवसैनिकांसाठी, शिवसेना पक्षाच्या नेत्यांसाठी ते लागू असेल असं म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्यात आलं आणि हा मुद्दा आता तापलेला आहे. नामांतराच्या तापलेल्या तव्यावर राजकीय पक्ष आता फायद्याची पोळी भाजू लागलेत असा सवाल सामान्यांमधून सुद्धा विचारला जातोय. सामान्यांना नामांतर हवंय का नकोय असा प्रश्न घेऊन आज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय. न्यूज 18 लोकमतनं सामान्यांचा आवाज जाणून घेण्याचं ठरवलेलं आहे. तुमच्या मनात या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे, बिनधास्त बोला. आमचा टोल फ्री क्रमांक तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो आहोत, त्यावर फोन करा आणि तुमच्या प्रतिक्रिया द्या. 0226888237 यावर फोन करा आणि तुमची प्रतिक्रिया द्या. पुण्याचे प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. नाव आहे खालिब सय्यद. खालिब, प्रतिक्रिया काय? नमस्कार मॅडम, मी सालिम सय्यद बोलतोय पुण्यातनं, पिंपरी चिंचवडमध्ये मधनं. आमचे आदरणीय नेते श्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी जे नाव ठेवलेलं आहे संभाजीनगर, हे नाव योग्यच आहे मला असं वाटतं.
कारण बरेच दिवसांनी या औरंगाबादच्या नामांतरांवरनं भांडणं चाललेली होती. शेवटी एकदा ते झालं, पण ते योग्य झालं असं मला वाटतं, असं माझं मत आहे. नक्की. खालिद सय्यद, धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. उद्धव ठाकरेंनी जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे असं पुणे पिंपरी चिंचवडचे प्रेक्षक खालिद सय्यद म्हणाले. अजून एक प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत, नारायण तिपुडवे. नारायण, नमस्कार. थेट आपली प्रतिक्रिया द्या. औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं, यावर प्रतिक्रिया आपण घेतो आहोत. बिनधास्त बोला नागरिकांनी. सुनील आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. सुनील, नमस्कार. आपली प्रतिक्रिया काय? नमस्ते मॅडम. माझा विषय असा आहे की आपण पुढे आता जी येणारी पिढी आहे यांना काय आज इतिहास दाखवणार आहे किंवा पुढे काय दाखवणार आहे, घडवणार काय याच्याविषयी मग आपण जो इतिहास दाखवतो औरंगजेबाचा दाखवायचा आहे का आपल्याला संभाजी महाराजांचा दाखवायचा. याच्यामुळे पुढची पिढी घडवत असताना त्यांना खरा इतिहास किंवा तशी प्रेरणा मिळवा असंच नाव दिलं पाहिजे असं मताचा मी आहे. याच्यामध्ये कुठलाही पुढच्या पिढीला अशी प्रेरणा मिळावी की त्याच्यातून काहीतरी आपल्या महाराष्ट्राचं भलं होईल अशी माझी इच्छा आहे. सुनीलजी, आभार. आपण आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. सोलापुरातून प्रेक्षक होते सुनील लोखंडे. आता सादिक नावाचे एक प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. सादिक, नमस्कार. आपली थेट प्रतिक्रिया द्या. मॅडम, माझी प्रतिक्रिया अशी आहे की कुणाच्या वडिलाची इच्छा आहे तर तुम्ही त्याच्यावर निर्णय लादू शकत नाहीत ना. जनतेवर निर्णय लावू शकत नाही. ऐतिहासिक शहर आहे, ऐतिहासिक नाव आहे, त्या नावाबद्दल काहीच नाही. हे राजकारण आहे यांचं अजून विकास काही झालेला नाही शहराचा. आणि म्हणजे सादिक, आपल्याला असं म्हणायचंय की फक्त राजकारणासाठी नाव बदललं गेलंय. हा, फक्त राजकारण आहे ह्यांचं नावासाठीच हे राजकारण चालतं. म्हणजे ह्यांचा विकास करायचा नाही, ह्यांना काही करायचं नाही. पण सर, जर तुम्हाला समजा नाम चेंज करायचं तर वाळूज महानगरपालिकाला वाळूज रांजणगाव मिळून एक महानगरपालिका तयार करा आणि त्याला संभाजीनगर नाव द्या, असं आमचं आहे. बर, सादिक पटेल औरंगाबादहूनच आपल्याबरोबर होते. सादिक, आभार. आपण प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. महाराष्ट्रातल्या जनतेनं व्यक्त व्हा. काही जण असं म्हणतायत की नामांतर हे फक्त राजकारण आहे. सचिन आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत संगमनेरहून. सचिन, काय प्रतिक्रिया आपली? मॅडम, हे नाव दिलं ते योग्यच वाटतंय. हॅलो, बोला सचिन. नाव जे दिलंय संभाजीनगर ते योग्य वाटतंय असं आपलं म्हणणं आहे. हो, योग्य वाटतं मॅडम. बरेच वर्षापासून ही मागणी होती संभाजीनगर होण्याची. औरंगाबाद मधल्या स्थानिक लोकांची पण होती आणि बाहेरच्या लोकांची पण तीच मागणी होती. योग्य नाव आहे. धन्यवाद सचिन. सचिन डोके होते आपल्याबरोबर संगमनेरहून. ते म्हणत होते संभाजीनगर हे नाव दिलं ते योग्यच केलं. धन्यवाद संभाजी. प्रतिक्रिया येत आहेत महाराष्ट्रभरातून. नामांतराचा वाद हा फक्त राजकारणापुरता आहे. जे नाव बदललंय ते राजकारणापुरतं बदललंय असं काहींचं म्हणणं आहे. किशोर बोलतायत इंदापूरहून. किशोर, हा मॅडम. बोला. हा मॅडम, हे नावापेक्षा त्या शहराचा विकास केलेला नाही का थोडं जास्त लोकांना फायदे ठरेल. बर, फार महत्वाचं बोललात किशोर आपण. किशोर इंदापूरहून आपल्याबरोबर जोडले गेले होते. त्यांचं असं म्हणणं आहे की खरं तर शहराच्या विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे, शहराच्या नावाकडे नाही. 02268882737 या क्रमांकावर फोन करा. बिनधास्त बोला. टोल फ्री क्रमांक आहे. न्यूज 18 लोकमतने व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय. औरंगाबादचं जे संभाजीनगर असं नामांतर करण्यात आलेलं आहे त्यावर तुमची प्रतिक्रिया काय हे आम्ही जाणून घेतोय. संजय मोरे जोडले गेलेले आहेत सांगलीहून. संजय, आपली प्रतिक्रिया काय? हे नाव दिलेलं आहे एकदम योग्य आहे. आणि एक आतंकवादी राज्याचं नाव आपल्या महाराष्ट्रातल्या कुठल्या शहराला नकोच. त्यामुळे जे नाव दिलेलं आहे ते अतिशय योग्य नाही. आणि ज्यांना नामांतरण आवडत नाही त्यांनी महाराष्ट्र सोडून जायचं आहे का त्यांना विचारायला पाहिजे. धन्यवाद संजय, प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. संजय मोरे बोलत होते. त्यांचं असं म्हणणं आहे की उलट नामांतर करायला नको असं म्हणणाऱ्यांनाच तुम्हाला महाराष्ट्रात राहायचंय का असं विचारलं पाहिजे, अशी आक्रमक प्रतिक्रिया दिली. स्नेहा भोकरे या कॉलर आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. स्नेहा, काय प्रतिक्रिया आहे आपली? मला आवडलं, कारण का जे संभाजी महाराजांनी आपल्यासाठी जे केलंय, आपण आज जे हिंदू आहोत ते त्यांच्यामुळे आहोत आणि त्यांचं नाव दिलं त्या शहराला, त्याचा मला मनापासून आनंद झालाय.
नक्की स्नेहा, आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी बोला. स्नेहा भोकरे आपल्या पहिला महिला कॉलर ज्या आपली प्रतिक्रिया नोंदवत होत्या, आता फोनवरून अनिकेत जोग कोल्हापुरातून जोडले गेलेले आहेत. अनिकेत, काय म्हणणं आहे आपलं? मॅडम, माझं म्हणणं असं आहे की मुलाही खूप वर्ष होऊन गेलेले आहेत आणि आता नाव बदलणं हे महत्वाचंच आहे. नावाबरोबर ना संभाजी महाराजांचा दाखवून गावाचा मेकओव्हर पण करता येईल. धन्यवाद. नक्की, धन्यवाद अनिकेत. अनिकेत जो कोल्हापुरातून बोलत होते. पांडुरंग पवार महाडहून जोडले गेलेत. पांडुरंग, नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम. बोला बोला, प्रतिक्रिया द्या. औरंगजेब हे क्रूर शासन होतं आणि ज्या वेळेला ते औरंगाबाद मध्ये आले त्यावेळेला त्यांनी हिंदूंची मंदिरं उद्ध्वस्त करून स्वतःची नामकरण केले. त्याच्यामुळे त्यांचं नाव जरी बदललं तरी दुसऱ्या समाजाला राग येता कामा नये. हा कोणत्या समाजाचा विषय नाही. इतक्या वर्ष आम्ही औरंगाबाद सहन केलं, आता तुम्ही संभाजीनगर सहन करा, असंच आमचं मागणं आहे. आणि नामांतराला विरोध कसला करता? बर, खूप चांगलं वाक्य होतं. इतके दिवस औरंगाबाद हे नाव आम्ही सहन केलं, आता संभाजीनगर हे नाव तुम्ही सहन करा. पण सगळ्यात महत्वाचं म्हणणं किंवा वाक्य तुमचं पांडुरंग हे होतं की हा कुठल्या जाती धर्माचा किंवा समाजाचा विषय नाहीये. औरंगाबादचं नाव आता संभाजीनगर करण्यात आलंय, त्यावरून राजकारण रंगताना आपण बघतोय आणि त्यावरच्या महाराष्ट्रभरातल्या प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. नाशिकहून स्वप्नील बोलतायत. स्वप्नील, नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम, मी स्वप्नील कोहक बोलतोय नाशिकवरून. मॅडम, मला हे म्हणायचंय की MIM जे समर्थन करते की औरंगाबादच नाव असलं पाहिजे, मला हे म्हणायचंय की MIM नेमकं कोणाला यामध्ये कोणाला जास्त महत्व देते? औरंगजेबाला महत्व देते आणि औरंगजेब जास्त त्यांना महत्वाचा वाटतोय का? ज्या पद्धतीने संभाजी महाराजांवरती ज्या पद्धतीने संभाजी महाराजांना ठार करण्यात आलं आणि संभाजी महाराज हे जे नाव दिलेलं आहे हे नाव अतिशय योग्य आहे आणि हेच नाव राहिलं पाहिजे. आणि ज्या पद्धतीने मॅडम औरंगजेबाला जे महत्व दिलं जातंय ते चुकीचं आहे, अशी माझी प्रतिक्रिया आहे मॅडम. नक्की स्वप्नील, आभार. आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. नाशिकहून स्वप्नील आपल्याला प्रतिक्रिया देत होते. महाराष्ट्रभरातून ज्या प्रतिक्रिया आल्या त्या संभाजीनगर हे नाव बदललं, औरंगाबादचं संभाजीनगर केलं, हेच योग्य केलं, अशा अनेकांच्या प्रतिक्रिया आल्यात. पण काहींनी ह्याही प्रतिक्रिया दिल्या आहेत की नावावरून राजकारण व्हायला नको. बिंदास्त बोला या विशेष कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. 6 वाजताच्या बुलेटिनमध्ये काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.